गायरान जमीन मिळण्याकरता या ठिकाणी लढा देत आहेत. आज आपल्या सोबत ते बोलण्यासाठी आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. वीर साहेब, तुम्ही किती दिवसापासून हा लढा देता? आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण करताय. नेमक्या आजच्या मागण्या काय आहेत तुमच्या? सर, मी गेल्या 3 वर्षापासून सतत गायरान धारकासाठी लढा लढत आहे व मी दुसऱ्यादा गेल्या वर्षी आंदोलन केलं असताना त्या आंदोलनाने मला तहसीलदारांनी लेखी पत्र दिलं होतं की तुम्हाला 7/12 देतो, आंदोलन पाठीमागं घ्या. त्यांच्या अनुसार मी आंदोलन पाठीमागं घेतलं आणि मला त्यांनी वर्ष झालं चक्रा मारतो तरी टाळाटाळ केले, ओढोओढीचे उत्तर दिल्यामुळे मी कलेक्टर ऑफिस समोर 7/12 घेण्यासाठी परत दुबारा तिसऱ्यांदा धरणे आंदोलन लावलेलं आहे. आता तिसरं आंदोलन चालू या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे जण आहेत ते उपोषण करताय. आज या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मान्यवर आहेत, त्यांना सुद्धा विचारू. तुम्ही आज या ठिकाणी आलाय, नेमकं कशासाठी आलाय आणि यांना पाठिंबा देत आहे? नेमकं काय हा प्रकार सगळा? जय शिवराय, जय भीम. मी बाळासाहेब मोरे पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलन कट्ट्यावर करचुंडी येथील गायरानधारक शेतकरी जयसिंगराजे वीर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे संघर्ष करत आहेत. परंतु या ठिकाणाहून माझा एक जाहीर आरोप आहे, सरकारचा जसा विरोध आहे, बहुजन बांधवांचे जीवनमान उंचावू नये यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक छुपे प्रयत्न केले जातात. त्याला बीड जिल्हा प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण गेल्या वेळेस जयसिंगराजे वीर आणि करचुंडी येथील शेकडो महिला भगिनी आणि नागरिक या ठिकाणी गायरानधारक आम्हाला 7/12 द्या आणि आम्हाला न्याय द्या याच्यासाठी जवळपास महिनाभर धरणे आंदोलन केलं होतं. शासनाने त्यावेळेस धरणे आंदोलनाची त्यांच्या दबावाची तात्पुरती दखल घेऊन त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला 90 पर्यंतचे सर्व गायरानधारक कायम करून 7/12 देण्यात येतील. परंतु आंदोलन संपल्यानंतर पुन्हा एकदा शासनाने त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा जयसिंगराजे वीर यांना गायरानधारकांना आणि करचुंडी ग्रामस्थांना सोबत घेऊन या ठिकाणी प्रशासनाला जागा करण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. मी या ठिकाणाहून एकच सांगतो प्रशासनाला की 3 वेळेस आंदोलन करून जर तुम्ही फसवणूक करीत असताल तर गायरानधारक आणि करचुंडीकर ग्रामस्थच नाही तर बीड जिल्ह्यातील सर्व मानवतावादी विचाराचे लोक, विविध पक्ष संघटना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व रस्त्यावर उतरून एवढं मोठं व्यापक आंदोलन करू. त्यामुळं सरकारची दमछाक होईल म्हणून सरकारने वेळीच आता बसलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांच्या हातात 7/12 द्यावा हीच मी या ठिकाणाहून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच सरकारला या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. सरकार